मॉर्निंग फ्रेंड्स. एकदम फ्रेश अशी छान मॉर्निंग आहे. थंडी होती पण आता सूर्य आलेला आहे त्यामुळे थंडी कमी झालेली आहे. तर चला आज मस्तपैकी आपल्या बागेत आपण हार्वेस्टिंग करूया. या एंट्रन्समध्ये जो भोपळाचा वेल आहे त्याला किती सुंदर असे भोपळे यायला सुरुवात झालेली आहे. आज तांदळीची भाजी बनवायची तर मी थोडी तांदळीची भाजी काढते. पहा, ही तांदळीची भाजी लावल्यापासून मी ही तिसऱ्यांदा ही काढतीये. लगेच वाढती ही भाजी. आणि पालकाचंही सेम आहे. थंडीत भरपूर पालक वाढत आहे त्यामुळे बस कंटाळा न करता आपण काढायला पाहिजे. पीक भरपूर मिळतं. मला जितका पाहिजे तेवढा मी आज घेतलेली आहे ही तांदळीची भाजी. चला फ्लावर तोडून घेऊया. हे बघा, बरेच लोक मध्ये मध्ये कमेंट करतात की एवढी भाजी काय करते, पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी माझ्या फ्रेंड्सना वाटते ऑर्गॅनिक भाजी कोणाला नको असते सांगा पाहू. परत 2 दिवसात भेंडी आपली वाढलेली आहे त्यामुळे काढावीच लागते. हे पहा, हे हातात असले ग्लोव्ज घालून भेंडी काढायची आयडिया मला आता मिळालेली आहे त्यामुळे मला आता अजिबात कंटाळा येत नाही भेंडी काढण्याचा. कारण कूस काय टोचत नाही हातात. त्यामुळे मी किती भेंडी आली तरी दर 2 दिवसांनी भरपूर अशी भेंडीची तोडणी करते. आणि आमच्या घरी भेंडीचा कुणालाही कंटाळा नाही कारण विविध प्रकाराने मी ही भेंडी बनवते. सगळ्यांचीच आवडती भाजी आहे. कधी कुरकुरी भेंडी, कधी भरलेली भेंडी. तर ही भाजी सगळ्यांनाच आवडते. तर एवढी भेंडी निघालेली आहे. चला मुळ्याच्या शेतात जाऊया आपण. हे बघा, यावेळी मुळे लावल्यापासून दर एकाड एक दिवस मुळी पराठा बनतोच. आणि सध्या थंडी भरपूर असल्यामुळं सकाळी नाश्त्याला गरम गरम मुळ्याचे पराठे खायला खरंच खूप मजा येते. तर फ्रेंड्स 4 मुळे काढलेले आहेत. भरपूर आहेत आपल्याला. हे पहा, आपल्या मिरच्याची ही रोपं बघा, मिरची पण आली त्याला. आणि हे बीटरूट काय सुंदर आलेले आहेत. हे पहिले लावलेले आहेत ते नंतरचे. हे बघा किती मस्त आपलं सॅलड पत्ता आलेला आहे, सॅलरी पत्ता. तर मी हा तोडून घेते वरच्यावर. हे पहा किती सुंदर आहे. काकड्याच्या वेलाला हे पहा, लहान आहे अजून. काकडी आलेली आहे, छोटी आहे. छोट्या छोट्या काकड्या आहेत. सगळ्या छोट्या काकड्या आलेल्या आहेत. हे पहा, बाहेर पण आहेत. इथे मस्तपैकी काकडी आलेली आहे. पावट्याच्या छोट्या हे शेंगा यायला चालू झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, सगळ्या झुपक्यांना पावट्याच्या शेंगा आलेल्या आहेत. प्रत्येक झुपक्यामध्ये दिसतील तुम्हाला. छान असा पावटा पूर्ण हे पाहू शकता. हे बघा किती छान झुपका आलाय. आता मी मोठे व्हायची वाट बघते. मी खुश आहे. ॲट लास्ट आपल्या टोमॅटोला बघा फुलं आलेली आहेत. प्रत्येक रोपाला फुल आलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. तर मला आता आशा आहे की आपल्या बागेत टोमॅटो येणार. हे पहा, सगळ्या टोमॅटोच्या रोपांना अशी फुलं आलेली आहेत. मोठी आहे. हे पहा, मोठी शेंग आहे. हे पहा, गाजर वाढायला लागलेत पण अजून गाजर तयार झालेलं नाहीये त्यामुळे आपण वेळ अजून त्याला वाट पाहायला पाहिजे. बरेच दिवस पालक तोडला नाही. हे पहा किती मोठा झालाय. बापरे, आज तोडावा म्हणते पालक. हे बघा किती मोठी पानं. दरवेळेला पालकाची तोडणी केली की मी पेंड्या बांधून बांधून सगळ्या फ्रेंड्सना वाटते. बास्केट फुल झालेली आहे आज. हिरव्या भाज्या सगळ्या पहा. आता पुढच्या वेळेला सांगणार आहे, ज्यांना पालक पाहिजे त्यांनी यायचं आणि स्वतः तोडून घेऊन जायचं.
हे पहा फ्रेंड्स, भरपूर पालक झालेला आहे आपला. मी आपल्या बागेच्या बाहेर आले आणि तुम्हाला एक सरप्राईज दाखवणार आहे. मी ह्या सगळ्या वेलाला शेंगा आलेत का पाहायला आले. तर बरेच दिवस मी तुम्हाला दाखवलं नव्हतं एक सरप्राईज, तर एक दाखवते. 1 मिनिट थांबा. तर फ्रेंड्स, हे पहा किती छान आपले गोल भोपळे आलेले आहेत. हे पहा 2. तर आज आपण हा भोपळा काढायचा आहे. आणि फ्रेंड्स, हे पहा आपले पावटे काय सुंदर आलेत आणि मी त्यात दाणे भरल्याशिवाय काढणार नाही. हे पहा झुपके. तर फायनली मी हा तोडत आहे. आपल्याला गोल भोपळा मिळालेला आहे. हे आजचं आपलं हार्वेस्ट. तर हा आपण गोल भोपळा काढलेला आहे, पेठा किंवा कोहळा. एक काकडी, छान भेंड्या काढल्यात, सॅलरी पत्ते काढलेत आपण, हे मुळे काढलेले आहेत आपल्या शेताचे, आणि ही सुंदर अशी फ्रेश पालेभाजी, त्यानंतर फ्लावर काढलेत, आणि ही आपली तांदळीची भाजीही काढलेली आहे आपण. तर फ्रेंड्स, आजचा माझा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.